जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आहे तू जननी मदीय नकळे, अज्ञान मीले करू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन. प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा, माझे असो वंदन. अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. बघा, मागच्या सोमवारी आपण देव मिळेल का, भेटेल का, देवाची आणि माझी भेट होईल का, यावरती पहिलं भक्तिरूप विवेचन पाहिलं. भक्तीनी देव भेटतो याबद्दल शंका नाही. आणि आपण समोर जे भाविक आहोत, जे भक्त आहोत, त्यांना तर हे पटणारच आहे, 100% त्यांना पटणार आहे की भाविक भक्तांच्या समोर जर एखादी संकल्पना मांडली, एखाद्या सद्गुरूंनी जर संकल्पना मांडली आणि एखाद्या संत सज्जनांनी साधूंनी संकल्पना मांडली, तर भाविकाचं मन मुळातच तरल असतं. हृदयस्पर्शी शब्द त्यांना कळतात आणि ते मानतात. त्यामुळे त्यातून त्यांना अंतःकरण शुद्धी होते. आणि अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर जे भक्ती आणि प्रेमाने ओथंबलेलं त्यांचं जे मन आणि हृदय असतं, त्यात त्यांना परमात्म्याची, ह्याबद्दल शंका नाही. परमात्म्याची प्राप्ती होते म्हणण्यापेक्षा आता पुढे आपण एखाद्या विषयाला जर नेत असू, तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणायला पाहिजे प्राप्ती होते की तो प्राप्तच आहे, यावरती आपल्याला पुढे जायचं आहे. पण भक्त असल्यामुळे भक्तांच्या संबंधी आपण जे सांगितलं ते सांगितलं आहे आपण की व्याधस्य चरणम ध्रुवस्य च वयो, विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते, उग्रस्य किं पौरुषम. कुब्जाया किमु नाम रूपमधिकं, किं तात सुदाम्नो धनम. भक्त्या तुष्टति केवलम न च गुणैर्भक्तिप्रियो माधवः. यावरती आपलं विवेचन आपण थांबवलं. वेळेच्या मर्यादेत आपण जे काही श्लोक घेता येतात ते श्लोक घेतो आणि त्या ठिकाणी आपण थांबलोय. म्हणजे भक्ती आणि प्रेमाने ओथंबलेलं मन असेल तर त्या ठिकाणी भगवंत प्रगट होतो, असतो तो प्रगट होतो असं म्हणतायत भक्तीमध्ये. त्या ठिकाणी आपण म्हणतोय की तुका म्हणे खावे प्यावे, काही भक्तीची उदाहरणं. तुका म्हणे खावे प्यावे, जमा खर्च त्याच्या नावे. आपण खायचं प्यायचं, आनंद घ्यायचा आणि जो काही जमा खर्च आहे तो त्याच्या नावाने लावायचा. याहून शरणागती दास्यत्व काय असेल. असा जर भक्त असेल तर योगक्षेमम वहाम्यम असं भगवंतांनी म्हटलेलंच आहे गीतेमध्ये. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींचा लक्षात घेतल्यानंतर तुकाराम महाराजांचं वचन जर त्यांनी सांगितलंय की व्याधासारख्यांना, कुब्जेला जर भगवंत प्राप्त आहे, गजेंद्राला जर प्राप्त आहे, तर आपल्यासारख्याला तो प्राप्त आहे. प्राप्त होतो का म्हणण्याचा प्रश्न नाही, ते कसा होतो ते आपण सांगणार आहे. आता मी म्हटलं की तुका म्हणे खावे प्यावे, जमा खर्च त्याच्या नावे. त्याच्या नावाने जमा खर्च. कोणता व्यापारी असा असेल की जो जमा खर्च तुम्ही आनंद घ्याल आणि माझ्या नावाने तुम्ही जमा खर्च लावाल, तो आनंदाने भगवंत म्हणतोय हो मी तुमचा जमा खर्च माझ्या नावाने लावल्यानंतर फेडण्याला उत्सुक आहे, तुम्ही फक्त ती गोष्ट करा. ही भक्ती आहे. त्यानंतर स्वार्थी नसावे हे खरे नाही असा भगवंत आपण म्हणतो स्वार्थी नसावं, पण भगवंत स्वार्थी नाही हे खरे का आहे. मामेकम शरणम ब्रज हीच ती अपेक्षा, सामान्य विचारांच्या अशा वाढतील कक्षा. आपण म्हणायचं भगवंताला सरळ बोलायचं त्याच्याशी. जर आपण भक्त असू तर भगवंताशी सरळ संवाद साधायचा आणि म्हणायचं का रे आम्हाला स्वार्थी होऊ नको म्हणतो आणि तू स्वतः स्वार्थी नाही का. पण असं तू स्वार्थी नाही का म्हणत असताना त्याचं स्वार्थीपण हे माझ्या कल्याणाचं आहे हे माझ्या जेव्हा लक्षात येतं, तेव्हा माझे जे सामान्य विचार असतात, जे अतिशय सामान्य खालच्या पातळीचे विचार असतात की स्वार्थी असणे नसणे आणि भगवंताला मी करतो असं म्हणणे,
या सगळ्या गोष्टी दूर सरकतात आणि आपण मग म्हणतो सामान्य विचारांच्या मग वाढतील कक्षा, आणि अशा प्रकाराने आमच्या स्वतःच्या कक्षा वाढतात. मग भक्ताजवळ भगवंत स्वतःला जागृत करतो, त्या भक्ताच्या स्वतःच्या मनातच तो प्रगट होतो. यावरती भक्तीचा संकल्प आपण मांडू शकतो भक्त म्हणून. अजून वेदांत सुरू केलेला नाही. ईश्वराने त्याच्या योजनेचं निमित्त करणं हे अर्जुनाचं खरं पुण्य होय हे आपल्याला वाटतं का? की ईश्वराने त्याच्या योजनेचं निमित्त हे करणं हे अर्जुनाचं खरं पुण्य आहे हे आपल्याला वाटतं का? आणि जर वाटत नव्हतं आतापर्यंत, आता जर वाटायला लागलं तर ते गुह्य ज्ञान आहे. कोणतं गुह्य ज्ञान आहे? की भगवंतांनी अर्जुनाला स्वतःच्या कार्याचं आणि याचं निमित्त केलं आहे. मी निमित्त झालो, भगवंतांनी मला निवडलं, मी चुकलो नाही का? अर्जुन चुकत नाही आहे का? अर्जुन मोहग्रस्त नाही आहे का? आपल्यासारखे प्रश्न त्याच्या मनामध्ये पडत नाही आहेत का? सगळे पडत आहेत. पण एकच गोष्ट त्याच्याजवळ आहे, ती म्हणजे भक्ती किंवा सख्यत्व. त्यामुळे ते म्हणतात ईश्वराने त्याच्या योजनेचं निमित्त करणं हे अर्जुनाचं खरं पुण्य आहे. हे गुह्य ज्ञान समजणं हे जीवाचं पुण्य आहे. हे गुह्य ज्ञान कुणाला कळलं? जे भक्त असतील त्यांना, जे या मार्गाने आले त्यांना कळतं की अर्जुनाला निमित्त केलं, मग अर्जुनाला निमित्त करू शकतो, कुब्जेला निमित्त करू शकतो, त्यानंतर विदुराच्या पत्नीला निमित्त करू शकतो. मग अशा भक्ताला जर तो निमित्त करू शकतो तर मी का निमित्त होऊ नये? त्यामुळे मी जर निमित्त झालो, हे अर्जुनाचं पुण्य आहे. अर्जुनाचं पुण्य माझ्याही पदरी पडू शकतं. हे जेव्हा मला पटतं तेव्हा बाकी माझं ते खरं पुण्य उदयाला येतं, असं भक्ताचं मत होतं. आणि त्या ठिकाणी भगवंत प्रकट होतो. मग जसं तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च त्याच्या नावे, तसंच झालं ना. ईश्वराने त्याच्या योजनेचं निमित्त करणं हे अर्जुनाचं खरं पुण्य आहे. हे गुह्य ज्ञान समजणं हे जीवाचं पुण्य आहे. या पुण्य हे महावाक्य घ्यायचं. या सगळ्या गोष्टी आपण महावाक्यासारख्या घ्यायच्या. जसं वाक्य आणि महावाक्य, वाक्य समजणे गोष्ट वेगळी आणि महावाक्य हृदयाला भिडणे ही गोष्ट वेगळी. आणि एकदा का त्या महावाक्य आतमध्ये बरसलं, आतमध्ये ते जर आतमध्ये गेलं आणि त्याप्रमाणे जर आपलं वाटायला लागलं की आपण पुण्यवान आहोत, आपण भाग्यवान आहोत, जसा अर्जुन भाग्यवान आहे भगवंतासाठी, भगवंतानी त्याला निमित्त केलं, तशी मी पण भाग्यवान आहे असं प्रत्येक जीवाला वाटणं ते पुण्य, वाटणं ते गुह्य ज्ञान कळलं म्हणजे आपलं परम पुण्य आहे. असा भक्तीचा सगळ्यात मोठं फल आहे भक्तीचं. आता आपल्याला आपल्या कर्मातून बाहेर न घेता, कर्मफलातून बाहेर घेतले की ईश्वरी कार्य सुरू होते. त्याचं उदाहरण पुन्हा अर्जुन आहे. आपलं कर्म त्यांनी सोडायला लावलं नाही. कर्म जर सोडायला लावलं असतं भगवंतांनी, तर भगवंतांनी म्हटलं असतं थांबवा, सगळ्यांनी हे युद्ध थांबवा आणि आपापल्या घरी जा आणि हा जिंकला हे मी सांगतो. पण असा लोकशाही आहे आपली, त्या ठिकाणी भगवंतांनी असं काही केलं नाही. उलट त्यांनी सांगितलं की तुला तुझं कर्म करायचं आहे, तुझ्या बुद्धीविरुद्ध तुला वागायचं आहे, तुझी बुद्धी तुला सांगते ते तुला ऐकायचं नाही आहे, तुझी बुद्धी मला समर्पित करायची आहे. मी विशेष आहे आणि मी विशेष आहे असं वाटत असताना तो विशेष आहे हे आपल्याला वाटणं हे आपलं पुण्य आहे. हे सांगत असताना मी विशेष आहे भगवंत सांगतात म्हणजे ते आपल्यासाठी सांगतात. अर्जुनाला जसं निमित्त केलं तसं आपणही निमित्त होऊ शकतो. म्हणजेच आपण आपल्याला कर्मातून बाहेर न घेता कर्मफळातून बाहेर घेतलं की ईश्वरी कार्य सुरू होतं. हो मी मारतो, माझ्या गुरूंना मारतो तुम्ही म्हणताय म्हणून, कर्म करतो, कर्मफल माझ्या हातात नाही आणि त्याचा पाप पुण्याचा हिशोबसुद्धा माझा नाही. ते पाप आणि पुण्य आणि त्यांना काय दिलं आहे पांडवांना भगवंतांनी ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कर्मातून बाहेर न निघता, हे माझे अमृतकणातले काही वाक्य भक्तीच्या संदर्भातले सांगते की आपण आपल्याला कर्मातून बाहेर न घेता कर्मफळातून बाहेर घेतले की ईश्वरी कार्य सुरू होते. आणि तेच अर्जुनाच्या बाबतीत घडलं, तेच कुब्जेच्या बाबतीत घडलं, तेच सगळ्या भक्तांच्या बाबतीत घडलं, तेच तुकारामांच्या बाबतीत घडलं. तेच आपल्या बाबतीत का घडू नये? आणि घडेलच. जर माझ्या मनात तशी भक्ती असेल तर तसं घडेल. आता आणखी एक उदाहरण आहे. सत्यसंकल्पाचा दाता श्रीराम हे सगळेजण म्हणतात की सत्यसंकल्पाचा दाता श्रीराम. मी जे काही चांगलं करायचं ठरवेल ते सगळ्याचा करण्याचा दाता कोण असेल तो नारायण किंवा श्रीराम. पण असं म्हणत असताना नुसतं वरवर नाही म्हणायचं वाक्य. नुसतं वरवर वाक्य न म्हणता त्याला महावाक्यामध्ये कसं बदलायचं आहे बघा. त्याला महावाक्यामध्ये असं बदलायचं की सत्यसंकल्पाचा दाता श्रीराम हे मनोमन पटणे आणि हृदयात अनुभवणे ही गुरुकृपा.
हे याला महावाक्यामध्ये बदललं. साधं वाक्य आहे की सत्य संकल्पाचा दाता श्रीराम. मग असं जेव्हा म्हणते, जेव्हा मी एखादं चांगलं कार्य सुरू करते तेव्हा असं वाटतं सत्य संकल्पाचा दाता श्रीराम नुसतं वरवर जर म्हटलं तर त्या कामाचं जर चांगलं फळ मिळालं तर मी रामाला किंवा त्या नारायणाला विसरते आणि ते कर्म मी केलं असं समजते. त्या ठिकाणी संपलं सगळं. त्या ठिकाणी सगळं संपलं. ते वाक्य झालं. सत्य संकल्पाचा दाता श्रीराम हे वाक्य झालं. आणि त्याला जर महावाक्यामध्ये बदलवायचं असेल, त्याचा कल्याणकारी अनुभव घ्यायचा असेल तर बाकी ते मनोमन पटायला पाहिजे. चांगलं फळ आलं तरी ते समर्पित करायला पाहिजे. चुकीचं फळ आलं तर आपल्यामध्ये बदल करायला पाहिजे. असं जेव्हा आपण करू म्हणजे संपूर्ण शरणागती भगवंतावरती असेल तर ते भक्तीच्या संदर्भात आपण बोलतोय. तर तो अनुभव जर हृदयामध्ये आला तर ती गुरुकृपा. म्हणजे गुरुचं कार्य किती प्रत्येक ठिकाणी भक्तीमध्ये आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतं हे आपल्याला समजेल. की हे जे वाक्य आहेत महावाक्य की अर्जुनाला निमित्त केलं हे मला खूप आवडलं. नुसतं आवडलं नाही, तसं निमित्त मी सुद्धा होऊ शकते. कुब्जा जर होऊ शकते, प्रल्हाद जर होऊ शकतो 8 वर्षाचा मुलगा, आणि त्या विदुराची बायको जर होऊ शकते त्याला काहीही खाऊ घालून, शबरीची बोरं जर श्रीराम खाऊ शकतात तर माझं का ऐकणार नाहीत. ते वाक्य माझ्यासाठी महावाक्य ठरतं. आणि ते का एकदा महावाक्य माझ्या हृदयामध्ये बिंबलं, ते कुणी बिंबवलं, ते सद्गुरूंनी बिंबवलं. त्यामुळे सद्गुरूंचे अनन्यसाधारण उपकार आपल्यावरती होतात तेव्हा पूर्वपुण्यानी अशी भक्तीची जागृती आपल्या हृदयामध्ये येते. आणि त्याशिवाय हा अनुभव आपण घेऊ शकत नाही. आणि हा आनंद मिळवणे, आता हा आनंद मला मिळवायचा म्हणजे आपोआप नाही मिळत. सद्गुरूंनी कितीही सांगितलं की तुला हा आनंद मिळवता येतो, पण ते मिळवण्याचं कर्तव्य मला करावं लागतं. आईने अतिशय सुंदर असा स्वयंपाक करून ठेवला आणि चमचा इथपर्यंत जरी आणला, तोंडात जरी घातला तरी खावं मलाच लागतं. कर्म मला खाण्याचं करावं लागतं, तेव्हा पोटात जाईल. जर मी आजारी असेन तर एवढं सगळं अन्न असून आईनी चांदीच्या चमच्यानी तोंडात घालून सुद्धा मी खाऊ शकणार नाही, ते पचन होणार नाही. म्हणजे शेवटी कर्म करण्याची जबाबदारी भगवंतांनी आपल्यावर ठेवली आहे. नाही तर अर्जुनाचं काम श्रीकृष्णाने स्वतः केलं असतं, तसं केलं नाही. मग हा आनंद मिळवणे माझ्या हातात आहे. जर काही चूक झाली, ताबडतोब दोष जर भगवंताला दिला तर कसं काय त्याच्यावरती शरणागती झाली नाही. कर्म हे आहे की संपूर्ण विश्वास भगवंतावरती ठेवणे आणि तो आनंद मिळवणे हे माझं कार्य आहे. माझं कार्य कोणतं आहे? जर त्यांनी वाक्य सांगितलं त्या वाक्याला महावाक्यामध्ये बदलवलं आणि कर्म असं केलं की जे घडेल ते मला मान्य आहे, हे माझं महत्त्वाचं कर्म त्या ठिकाणी जर घडलं आणि तो जर आनंद मिळाला. एक आनंद मिळणंच तर खूप कठीण आहे. करून बघायचं. एखादी घटना एखादी गोष्ट आपण करायला घेतली आणि त्याच्यामध्ये यश आलं तर आपण आपल्या स्वतःला कर्ता समजतो आणि अयशस्वी झालो तर इतकं करूनही मला यश दिलं नाही म्हणून भगवंताला दोष देतो. या संकल्पनेतून बाजूला होऊन त्या कर्तृत्व भावनेतून जर आनंद मिळाला तर ही पहिली स्टेप. आणि हा आनंद एकदा मिळाला या घटनेतून नाही, फक्त असा सतत मिळत गेला. आयुष्यामध्ये सतत हा आनंद जर मिळत राहिला तर ती संपूर्ण जबाबदारी आपली आहे. त्या ठिकाणी भगवंत आणि सद्गुरू काही करू शकत नाही. त्या ठिकाणी त्यांनी सांगून ठेवलं आहे, वाक्य सांगितले आहे, सत्य संकल्पाचा दाता श्रीराम. अर्जुनाला निमित्त बनवलं हेही सांगून ठेवलेलं आहे आपल्याला गीतेमध्ये. पण ते मानणं, त्या भक्तीपर्यंत मी जाणं हे कर्म माझं आहे. या ठिकाणी दुसरं काही करू शकत नाही, कोणीही काही करू शकत नाही. जसं आई आपल्याला पोटात ढकलू शकत नाही खाणं, तसं सद्गुरू आपल्यामध्ये ते भिनवू शकत नाही. कर्म बाकी आपल्याला करायचं आहे. पण कर्म करत असताना सद्गुरूंकडे जर आपण आकर्षित झालो, जर शरणागती पत्करली तर सद्गुरू तेही करून घेतात. म्हणजे जे काही केलं, जे काही नाही केलं ते सगळं सद्गुरूंना समर्पित जर केल्या गेलं तर हा जो स्वार्थी भगवंत आहे तो कल्याणकारी भगवंत आपल्याला जाणवायला लागेल. ही खात्री भक्तीमध्ये मिळते. अजूनही वेदांत सुरू केलेला नाही. वेदांतामध्ये आपल्याला शिकायचं आहे. ते शिकण्यापेक्षा आधी आपलं हृदय असं तयार करायचं की फक्त भक्तीतूनच पुढे जाऊ न. कशाला आपल्याला शिकायचं आहे? ज्ञानाला काय करायचं आहे आपल्याला हे सगळं. मग गुंतलो होतो म्हणून अर्जुन काय म्हणतो? गुंतलो होतो अर्जुन गुणे. अर्जुनाचे गुण आहेत, माझे काका, माझे मामा, माझे सासू सासरे, माझे सगळे. या सगळ्यामध्ये मी गुंतलो होतो पण मुक्त झालो तुझी या गुणे. जसं म्हटलं हे तुझे आहेत, मीही तुझा आहे आणि हे सगळे तुझे आहेत असं जेव्हा म्हणायला लागलो तो मुक्त झालो. हे वाक्यांना महावाक्य केव्हा होईल? आपल्यासाठी ते महावाक्य आहेच. ते महावाक्य नाही हे कोणी अमान्य करणार नाही. अगदी नास्तिक सुद्धा मान्य करेल. पण महावाक्य माझ्यासाठी केव्हा ठरेल? ते कल्याणकारी केव्हा ठरेल?
ते खरंच फायद्याचं केव्हा ठरेल, जेव्हा मी ते मानेल. आणि असं घडल्यावरच मी खरी पुण्यवान आहे हे जेव्हा मला पटेल, म्हणजेच ती सद्गुरूंची कृपा जेव्हा माझ्यावरती होईल, तेव्हाच या सगळ्या आनंददायी घटना जीवनामध्ये घडतील. नंतर आणखी महत्त्वाचं की जीवाशिवाचे, कारण आपण वेदांत जर शिकायचं असेल तर या थोड्याशा संकल्पना आपल्याला कळल्या तर छान होईल. जीवाशिवाचे मिलन व्हावे हीच खरी मनीषा. आतापर्यंत असं वाटत होतं या जगामध्ये मी किती ठिकाणी प्रेम करून बघितलं, किती ठिकाणी आस्था ठेवली, किती परोपकार केले, किती चांगलं काम केलं, कितीही सगळं केलं तरी जसा पाहिजे तसा परिणाम मला मिळाला नाही. या ठिकाणी चूकही घडली तरी मला सावरलं जात आहे. माझ्या सगळ्या चुकासुद्धा सावरल्या जातात, कारण चुका सावरून घेणारा भगवंत समोर आहे. त्यामुळे आता मला वाटायला लागलं की माझं आणि परमेश्वराचं मिलन व्हावं, जे देव भेटणे ही संकल्पना पुढे. मी आता फक्त देवाशीच एकरूप होईल, इतर कोणीही त्या मार्गात येऊ शकत नाही. मार्गदर्शक माझे सद्गुरू. मग जीवाशिवाचे मिलन व्हावे हीच खरी मनीषा. ही जर मनीषा माझ्या मनाई महावाक्य म्हणून आली, हे वाक्य आहे, जीवाशिवाचं मिलन व्हावे, सोहम सोहम असं आपण म्हणतो की कोहम कोहम सोहम सोहम पुनरपी जन्म, हे सगळे वाक्य आपल्याला माहिती आहे. पण ते माहिती असताना जर मी ते महावाक्यामध्ये परिवर्तन केलं आणि ते वाक्य माझ्यासाठी आहे असं जेव्हा म्हटलं, ही माझी जर खरी मनीषा असेल, या संसारापासून जर मी दूर जायचा प्रयत्न केला मनाने, बरं प्रत्यक्षात काहीही दूर जायचं नाही आहे, मनाने जर आपण स्थिर झालो भगवंताशी, ही जर ती मनीषा माझी इच्छा आहे महावाक्य जर असेल, तर मग काय होईल, पुनर्जन्म टाळत बदले भाळावरची रेषा. मग त्यामुळे माझा पुनर्जन्म टळणार आहे. हेही मी सांगितलं. हे ज्यांना पटलं, ज्यांना ते महावाक्य आहे असं वाटलं, त्यांचं कल्याण झालं निश्चित आहे असं पुढे गीतेमध्ये भगवंत स्पष्ट करणार आहेत. मग या सगळ्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी जीवाशिवाचे मिलन व्हावे हीच खरी मनीषा सत्याकडे जातोय, अद्वैताकडे जातोय. द्वैत नकोच आहे. मी आणि तो पुढे एकच आहे हे सिद्ध होणार आहे. त्यामुळे सध्या मला त्याची अपेक्षा आहे, त्याची इच्छा आहे. कोणाची? भगवंताची. भगवंत दिसत कसा नाही, एवढे तळमळून संत सांगतायत तर नाही कसा, तो आहे. मग त्यासाठी इंग्रजीची एक म्हण आहे, जर तुम्हाला असं सांगायची असेल, व्हेअर इज गॉड, हे नास्तिक लोक म्हणतात. व्हेअर इज गॉड, व्हेअर इज गॉड म्हटलं, समजा मी त्याचं उदाहरण घेतलं, व्हेअर इज माय आई, माझी आई कुठे आहे असं जेव्हा आम्ही म्हणते, तेव्हा आई आहे हे गृहीत आहे की नाही नास्तिकांना? व्हेअर इज गॉड, देव कुठे आहे असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा त्यांना माहिती आहे की देव आहे, पण तो कुठे आहे ते सांगा म्हणतात. म्हणजे आहे हे अस्तित्व त्यांनी सुद्धा मानलं. याच्यात मला आनंद आहे. व्हेअर इज गॉड म्हणताना इंग्लिशमध्ये लोक जेव्हा विचारतात तुमचा देव कुठे आहे, कुठे आहे देव, कुठे आहे म्हणता, म्हणजे देव आहे हे मानलं ना, संपला. इथे आमचा भक्तांचा विषय संपला. नंतर त्यांनी जर दुसरं वाक्य सांगितलं, गॉड इज नो व्हेअर, देव कुठेच नाही, मग आम्ही म्हणतो तुमचं की नाही व्याकरण चुकलं, तुमचं व्याकरण चुकलं, थोडंसं बदला. गॉड इज नाऊ, नाऊ व्हेअरचं डब्ल्यू इकडे घ्यायचा, गॉड इज नाऊ अँड हिअर. देव आत्ताच आहे आणि इथेच आहे. नास्तिकांना आम्ही भक्तांनी खोडून काढलं. अशी संकल्पना जर मनात आली, गॉड इज नाऊ व्हेअर, नाऊ व्हेअर, ते म्हणतात ना कुठेच नाही, आम्ही म्हणतो नाऊ अँड हिअर, आत्ताच आहे आणि इथेच आहे. असं आम्ही आस्तिक लोक जर ठासून बोलू शकलो तर आपण भक्त म्हणवण्याच्या लायकीचं होतो. पण त्यासाठी आपल्या मनामध्ये हे सगळे वाक्य आणि महावाक्य आपल्या कल्याणाचे अनुभवायला तर यायला पाहिजे. जर तो अनुभव घेतला तर शबरी आणि अर्जुन आणि हे सगळे उदाहरणं म्हणजे मी आणि तो काही वेगळा नाही, कारण पूर्ण जगामध्ये व्यापक असा परमात्मा जो सगळीकडे आहे तोच माझ्यामध्ये आहे हे निश्चित होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, पुनर्जन्म टाळत बदले भाळावरची, म्हणजेच नशिबाची रेषा. नशिबात असेल माझ्या पुनर्जन्म, नशिबात असेल माझ्या नीचयोनी, पण ती येणार नाही, कारण मी जीवाशिवाचे मिलन व्हावे ही खरी मनीषा मनामध्ये धरली. आता आपण काय ठरवतो, आपण काय विचार करतो, ह्यावरती आपल्याला अगदी पूर्ण स्वातंत्र्य आहे. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट भगवंतांनी अजून दिली आहे. त्यामुळे चांगल्या लोकांच्या सान्निध्यात राहिलं, साधू संतांच्या सान्निध्यात राहिलं की कोणतं वाक्य आणि महावाक्य आपण ऐकायचं, कशाचं श्रवण करायचं, काय बोलायचं, हे सगळं जर आपण ठरवलं तर आपल्या भाळावरची आणि नशिबाची रेषा बदलते हे निश्चित आहे. आता वृत्ती ओढ ज्याची जो जगाचा नियंता, त्यामुळे आता माझ्या वृत्तीला आजपासून अशी ओढ लागली आहे की ज्यांनी जो जगाचा नियंता आहे. आणि या ठिकाणी जर प्रेम असं आपलं छोटं असं मर्यादित स्वरूपातलं जे प्रेम असतं ना, ते प्रेम काय म्हणतं, तुम्ही इकडे तिकडे बघू नका. ज्याच्यावरती प्रेम आहे तो म्हणतो इकडे तिकडे नाही बघायचं, तू फक्त माझा आणि मी फक्त तुझी. पण ह्या प्रेमामध्ये काय घडतंय, वृत्तीस ओढ त्याची जो जगाचा नियंता.
माझी अशा जगन्नियंत्याकडे ओढ आहे जो सगळ्यांना सांभाळतोय, नुसता सांभाळत नाही, तो सगळ्यांवर प्रेम करतोय. आणि असा सगळ्यांवर प्रेम करणारा भगवंत, त्याची ओढ मला लागली आहे. इथेच तर मोठं प्रगल्भ प्रेम निर्माण होत आहे. म्हणजे प्रेम आपल्या हृदयाचा जो मूळ धर्म आहे, प्रेम करणे. खरंच आपण इतकं प्रेमळ असतो. आपल्या मनाला प्रश्न विचारून पहा, कधीही आपल्या मनात वाईट विचार आले ते थोडा वेळ राहतात, पण मूळ स्वरूपात पुन्हा प्रेमातच असतं. मग आमचं प्रेम कोणावर असायला पाहिजे? वृत्तीस ओढ त्याची जो जगाचा नियंता. माझ्या वृत्तीला त्याची ओढ लागली आहे जो जगाचा नियंता आहे. मग निशंक होत साऱ्या भयरोग चिंता. मग माझ्या मनात ज्या काही शंका आहेत, चिंता आहेत, भय आहे आणि रोग आहे माझ्या मनामध्ये उद्भवलेले, ते कुठे राहतील शिल्लक? ते सगळे मनाचे नाही, तनाचे आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर वृत्तीस ओढ त्याची, हे भक्तीचं निरूपण चालू असताना माझ्या मनात उद्भवलेले वाक्याचे महावाक्यात परिवर्तक झालेले हे अमृतकण, ज्याचा अनुभव आपण प्रत्येक भक्त घेऊ शकतो, हे सांगत असतानाचा जो आनंद होतो, त्या आनंदाला शब्द नाही आहेत. जर म्हटलं कुंभपर्वाबद्दल सांगा, तर सांगायला शब्द अपुरे आहे. 10-10 तास लोक चूप बसले. जे बोलणारे वक्ते आहेत ते सुद्धा चूप बसले. नाही, आम्हाला 10 तास या गोष्टीचा आनंद घेऊ द्या. शांतपणे डोळे मिटून सगळ्यांनी हा अनुभव घेतला. पण हा अनुभव घेत असताना आपल्याला ह्या ज्या गोष्टी जाणवतात, त्या सांगत असताना अमृतकण असे बाहेर पडतात की ज्याचा अनुभव आपण घ्यायचा आणि इतरांनी घ्यायचा. आपण जगाचे की देव दूर, हे त्या दिवशी सांगितलं होतं भक्ती निरूपणामध्ये. पण आपण देवाचे की सगळे जग आपले, किती मोठी संकल्पना आहे ही भक्तीमध्ये. आपण जगाचे की देव दूर. आपण जर जगाला सांभाळलं, कारण हृदयामध्ये एकच राहू शकतो खरं प्रेम, एकच राहू शकतं, एक तर हा किंवा तो. मग या ठिकाणी व्यभिचार जर करायचा नसेल, तर जगाला जर मी माझं म्हटलं, तर भगवंत आपल्याजवळ येत नाही. मग आपण देवाचे की सगळे जग आपले, आपण जगाचे की देव दूर, आणि आपण देवाचे की सगळे जग आपले. एक दाणा पेरिता मेदिनी माझी कणीस होते. हे जेव्हा आपण शेतं बघतो, त्या शेतामध्ये आपण फक्त एक दाणा पेरतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पीक आपल्याला भगवंत आणि पृथ्वी माता देत असते. हे त्याचं देणं बघितल्यावर आम्ही कोण कुणाला देणार आहे, ही मनात संकल्पना निर्माण होते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनातून दूर जातात. असं म्हटल्यानंतर जीवाशिवाचे जो हो नहीं म्हणून, जो हो नहीं सकता वही करना है, खुद को खुद से ही मिलाना है, नदिया जैसे सागर से मिलती है, मन को हृदय से ही जोडना है. दुसरं कुठेच काही जायचं नाही आहे. कुठेही न जाता आपल्या इथल्या मनाला हृदयाशी जोडणं, महायोग आपल्याला करायचा आहे. आणि करायचं म्हणजे काय, वेगळं काहीच करायचं नाही. ह्या सगळ्या आपण भक्तियोगाच्या गोष्टी या ठिकाणी बघितल्या. मग आता गोंदावलेकर महाराजांचं प्रवचन जे आजचं आहे 24 तारखेचं, ते सुद्धा बघा नेमकं तेच आहे. नाही तर मला आणखी वेदांतावर जे आज मला बोलायचं होतं ते ठरवलंय, पण आजचं जे 24 तारखेचं प्रवचन आहे महाराजांचं, ते सुद्धा काय सांगताय बघा. भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात. काय वेगळं बोल, वृत्तीस ओढ त्याची जो जगाचा नियंता, निशंक होत साऱ्या भयरोग चिंता. हे जेव्हा आपण भक्तीमध्ये म्हणतो, त्याचवेळी भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात. हे महावाक्य 24 फेब्रुवारीला गोंदावलेकर महाराजांचं समोर आलं. मग या गोष्टी किती सारख्या असतात बघा. एवढं वचन हे महावाक्य मानण्याची जबाबदारी फक्त आपली. हे मी फक्त कंसात टाकलं. हे फक्त मानणं हे आपली जबाबदारी आहे. बाकी सगळं भगवंत बघून घेतील. आमच्या हातून वारंवार चुका होतात असे तुम्ही म्हणता. आमच्या हातून वारंवार चुका होता असे तुम्ही म्हणता. लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो किंवा बोलताना बोबडे बोलतो, त्याचे आईबापांना कौतुकच वाटते. त्याचप्रमाणे तुमच्या चुका सावरण्याचा तुमच्या प्रयत्नांचंही तसेच कौतुक मला वाटते. भगवंत म्हणतोय तुमच्या प्रयत्नांचं जर तुम्ही मनात म्हटलं की मला आता असं करायचं आहे, मला वाक्याला महावाक्यामध्ये परिवर्तित करायचं आहे, मला आनंद घ्यायचा आहे भगवंताचा, तर ते पाहत असताना मला कौतुक वाटतं. महाराज स्वतः म्हणतात, म्हणून त्याबद्दल तुम्ही कधीही काहीही मनात आणण्याचे कारण नाही. गुरुने एकदा सांगितले की तुमचे मागचे सर्व गेले, फक्त अट एकच आहे, पुढे मात्र वाईट वागू नकोस. आणि तर शिष्याने ते श्रद्धेने मानावे. आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते. भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषध आहे. हे ज्यांचं प्रवचन असल्यामुळे तसंच्या तसं वागते की हे सगळं जर भक्ती निर्माण करायची असेल तर भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषध आहे. कसं आहे बघा, नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेलं पाहिजे. ऑफिसमध्ये सुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे. विद्वान, अडाणी, श्रीमंत, गरीब सर्वांना हे औषध सारखेच असते. जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल हे निश्चित. एखादा मुलगा
मी विहिरीत उडी घेणार म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हट्ट पुरवायचा का? त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे. त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत. तुमचे हे विषय मागणे म्हणजे हा तुमचा हट्ट आहे. खरा भक्त कधीही दुःखी कष्टी असत नाही. आपल्या समाधानातच तो असतो, मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधीग्रस्त का असेना. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितली आहे की जर दरिद्री आहे, दुःखी आहे, पण तो जर भक्त आनंदात असेल तर तो भक्त आहे. दरिद्री व्याधीग्रस्त असून सुद्धा जर तो आनंदात समाधानात असेल, भगवंत ठेवील तसा मी राहते याची जर त्याची सवय असेल तर तो भक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण जी सतत कंप्लेंट करतो त्या कंप्लेंटवर महाराज म्हणतायत की अशा गोष्टी करायच्या नाही. तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे माझं लक्ष आहे. गरीबाला श्रीमंताला सगळ्याला सारखं औषध आहे, पण जो पथ्य पाळून हे करेल तो माझा भक्त आहे. दरिद्री किंवा व्याधीग्रस्त असला तरी सुद्धा तो समाधान असतो. अमुक एक हवे ते मिळालं नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते. भक्ताला कसलीही आस नसते. या ठिकाणी महत्त्वाचं वाक्य, याला महावाक्य करू. भक्ताला कधी कशाचीही आस नसते. जर आज आपल्याला आस असेल तर आपण भक्त नाही. वचनच आहे महाराजांचं, म्हणून सांगते. नाही तर वेदांत सांगणार होते आज की त्याच्या लागूनच अगदी ती गोष्ट आली आहे. जर तुमच्या मनामध्ये आस असेल, काहीतरी मागायचं असेल, जर निरपेक्ष प्रेम नसेल तर तुम्ही भक्त नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी, दरिद्री माणूस जर समाधानी राहू शकतो, श्रीमंत माणूस सुद्धा दुःखी राहू शकतो, त्यापेक्षा आपण भक्त झालेलं बरं. त्यामुळे त्याला दुःख नसते. तो आणि परमात्मा एकरूप असतात. किती मोठी गोष्ट सांगितली आहे महाराजांनी आज की भक्त आणि परमात्मा एकरूप असतात. परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते. सगुणाची भक्ती करता करता त्याला मीचा विसर पडत जातो. सगुणाची भक्ती करता करता त्याला मीचा विसर पडत जातो. शेवटी मी नाहीसा झाला की राम कृष्ण वगैरेही नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक राहतो. हा वेदांत सांगतायत सद्गुरू. त्या वेदांताचा अभ्यास करण्यापेक्षा सद्गुरूंच्या वचनांवर जर निष्ठा ठेवली तरी आपलं काम भागणार आहे. कशाला या सगळ्या गोष्टींचा ज्ञानाची गरज आहे. आता आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे, त्याप्रमाणे प्रापंचिकाने सगुण भक्तीने तरुण जावे. देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणा वाचून भक्तीच करता येणार नाही. भगवंताला आपण सांगावे की भगवंता तुझी कृपा मजवर असू दे आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड असू दे, राहू दे. यातूनच त्याची भक्ती निर्माण होईल. भगवंता वाचून कशातही समाधान नाही. त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही. जो भगवंताचा झाला म्हणजे त्याच्या नामात राहिला त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही. आजपासून आपल्याला कंटाळा यायला नको. जर कंटाळा आला तर आपलं नामस्मरण कमी पडत आहे. आणि नामस्मरण म्हणजे स्मरणात राहायचं आहे, जपमाळ नाही करायचे, त्याच्या सतत स्मरणात राहायचं आहे. म्हणजे त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही. परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्यापेक्षा आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावे. जानकी जीवन स्मरण जय जय राम असं महाराज म्हणतात. परमात्म्याला प्रपंचात आणण्यापेक्षा माझं हे काम कर, माझं ते काम कर, ते काम कर म्हणण्यापेक्षा आपणच त्याला म्हणायचं की प्रपंचच परमात्मरूप केला. म्हणजे थोडासा युटर्न जर आपल्या जीवनामध्ये घेता आला तर आपण भक्त आहे. या ठिकाणी किती वेळा आपल्याला भक्त म्हणून घेता येतं बघा. कितीतरी वेळा असे वाक्य दिसतात जे महावाक्य बनवू शकतात की त्या ठिकाणी. आता एक भक्त असतो, जो भक्त सद्गुरूंकडे जातो एकदा आणि इतके पाढे वाचतो, याच्या अगदी विरुद्ध आता प्रवचन संपलेलं आहे त्यामुळे आपण मुक्त आहे बोलायला. त्या ठिकाणी जो सद्गुरूंकडे जातो आणि त्याला सांगतो मला किती त्रास आहे, मला पैसा नाही, माझी तब्येत चांगली नाही, माझ्याजवळ लोक नाहीत, मला करमतच नाही, मला अगदी आता आत्महत्या करावीशी वाटते. तेव्हा ते म्हणतात बाबा रे असं करू नको, सद्गुरू आहेत शेवटी, त्याला ठिकाणावर आणण्याचं काम सद्गुरूंचं आहे. ते म्हणतात असं करू नको, प्रत्येकाला जीवनात एकदा संधी मिळते, तशी संधी मी तुला देतो आणि तू जर असं काहीतरी एक नाव घेतलं तर तुझ्यासमोर एक राक्षस म्हणजे जिन प्रगट होईल आणि तो तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. असं जेव्हा सांगतो त्याला भयंकर आनंद होतो. घरी आल्यानंतर त्याला जे काही वाटतंय ते सगळं एक एक करून एका मिनिटाच्या आत त्याला सांगतो मला घर हवं आहे, मला पैसा हवा आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आपल्या असंख्य ह्या गोष्टी आपल्याला कमी नाही आहेत. एक गोष्ट सांगितल्यावर त्याच्या शब्द तोंडातून बाहेर पडण्यापूर्वी ती गोष्ट पूर्ण झालेली आहे. त्या जिननी ती सगळी गोष्ट पूर्ण केलेली आहे. त्याला फार आनंद होतो पहिल्यांदा. दुसऱ्यांदा सांगतो, आणखी दूरची गोष्ट सांगतो, सोनं पाहिजे, सगळं त्याला देतो. एका सेकंदाच्या आत सगळं तयार होतं. आता हे सगळं मिळाल्यावर त्याला वाटतं आता काय पाहिजे आहे मला. तो म्हणतो आता सांगा आका क्या हुकूम आहे आका. असं म्हटल्यावर म्हणतो बाबा रे तू सगळं केलं, आता मला झोपायचं आहे, मला झोपू दे. नाही,
तुम्ही झोपायचं नाही, मला सतत काम सांगायचं नाही तर मी तुम्हाला खातो, हा माझा पहिला नियम आहे. तुम्ही मला सतत काम सांगा तर मी तुम्हाला ठीक, नाही तर मी तुम्हाला खातो. असं म्हटल्यावर म्हणतो नाही बाबा मला झोपायचं आहे, झोपणं शक्य नाही, नाही तर तुला खातो. असं म्हटल्याबरोबर हा घाबरतो आणि हा घाबरल्यावरती पुन्हा सद्गुरूंकडे धावत जातो. हे अति झालं आहे, मला जे हवं आहे ते सगळं जरी दिलं तरी तो आता माझ्या डोक्यावर बसला आहे, काय करू. तर ते सद्गुरू म्हणतात असं करतो. तरीही सद्गुरू चिडत नाही, ते म्हणतात मला माहितीच होतं असं घडणार आहे, पण एक खांब घे म्हणतो आणि एक खांब जमिनीमध्ये गाड आणि त्या जमिनीमध्ये गाडल्यानंतर मग त्याला तिथे सांग की त्यांनी जर म्हटलं काय करायचं आहे, वर जा खाली आहे, वर जा खाली आहे, असं करत राहा आणि मी थांब म्हणेपर्यंत तू तसं करत राहा. असं जेव्हा तो करेल म्हणजे तो करत राहील आणि तू झोप तरच शक्य आहे, नाही तर तो तुला सोडणार नाही. असं म्हटल्यावर त्यांनी त्याला सांगितलं की वर जा खाली आहे आणि असं तू करत राहा, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तो तसं करतो. मग ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं आपल्याला असं वाटतं की तो चुकला आणि सद्गुरूंनी सांगितलं की असं आहे ना, म्हणूनच तू आहे त्याच्या समाधान मान, असं नाही म्हटलं आहे सद्गुरूंनी. त्या ठिकाणी नामाचं महत्त्व सांगितलं आहे की तू नाम घे. जसं ते जिन करतोय ना, सतत नाम घे. आता आपल्याला काम नाही आहे ना, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. थांब आता, त्या जिनसारखं म्हणायचं त्याला, थांब आता मला जरा ऑफिसमध्ये जाऊ दे, जरा ऑफिसचं काम करतो, ऑफिसचं काम झालं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. आता थांब, आता मी जेवतो, पुन्हा जेवण झालं, श्रीराम जय राम जय जय. असं मधल्या भागामध्ये जिनला जसं काम सांगितलं तसं हे आपलं मन, हे जे असं राक्षसरूपी मन आहे त्याला असं नियंत्रणात आणा. आणि एकदा का मन नियंत्रणात आलं तरच या सगळ्या गोष्टी घडू शकतात. असं गोंधळकर महाराजांच्या या प्रवचनावरची ही गोष्ट आपण या अर्थाने सुद्धा घेऊ शकतो. असा हा भक्तीचा महिमा आपण बघितला. आता व्हेअर इज गॉड आणि सांगितलं गॉड इज नॉवेअर, हे पण सांगितलं नास्तिकांच्या बाबतीत. आता थोडासा वेळ आहे, एक तरी भाग होऊ शकतो. हे झालं भक्तीचं सगळं निरूपण, माझं स्वतःचं म्हणणं त्यावरती सांगितलं, वाक्यांना महावाक्य सांगितलं. गोंदावलेकर महाराजांचं प्रवचनही नेमकं त्या निमित्ताने आलं. आता या ठिकाणी जर आस्तिक असतील, आस्तिक लोकंसुद्धा फार हुशार असतात, इतके बुद्धिवान असतात की आम्ही आस्तिक आहोत पण मानत नाही, आस्तिक आहोत पण त्या वाक्याला महावाक्य मानायला आम्ही तयार नाही. हा आपला दोष नाही का? ज्यांना बुद्धी जास्त असते, नास्तिक वेगळे, नास्तिक तर मानणारच नाहीत, पण आम्ही आस्तिक आहोत तरीसुद्धा मानत नाही, अशा लोकांना सुद्धा आपण सांगायला पाहिजे ना. फक्त भाविक भक्तांसमोर भक्तीचे सोहळे गायले तर ते काही अर्थ नाही. त्यामुळे आपण आस्तिक लोकांच्यासाठी काय आहे, आस्तिक लोक तर्कशास्त्र मानतात. म्हणून त्या ठिकाणी लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुस्थिती ही, हे वाक्य आहे, लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुस्थिती ही, म्हणजे लक्षण आणि प्रमाण दोन्ही जर कळलं तर सिद्ध होईल ना. म्हणजे थोडासा कठीण वेदांत आहे. भक्तीचं किती गोड वाटलं बघा. आता सुरुवातच वाक्यांनी सुरू जर झाली मोठ्या, तर लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुस्थिती ही, हे तर्कशास्त्र आहे. बुद्धिवान आहे, शिकलेले लोक आहे, आपल्यासारखे सगळे भरपूर PhD झालेले लोक आहेत, ते आस्तिक असतात, देवाचं अस्तित्व मानतात. पण मला सांगा काय आहे ते लक्षण आणि प्रमाण जर असेल तरच मला सिद्धता. मग यासाठी समजा एखाद्या माणसाला म्हटलं की उद्या ही व्यक्ती स्टेशनवर येणार आहे, त्या व्यक्तीला तुम्ही घेऊन या, त्या व्यक्तीला तुम्ही स्टेशनवरून घेऊन या. तर आपण तर तो व्यक्ती दुसरा म्हणेल त्या व्यक्तीचं वर्णन तर कर काहीतरी. त्या वर्णन केल्याशिवाय, म्हणजे आपल्याला देवाला बघायचं आहे ना पुढे जाऊन, मग त्यामुळे त्या देवाचं वर्णन नाही का करावं लागणार. तसं जी व्यक्तीला मला आणायला जायचं आहे त्याचं वर्णन करा. म्हणजे तो असा आहे, तो तसा आहे, तो इतके वाजता उतरेल, त्यांनी असे कपडे घातलेले, तो उंच आहे, तो लठ्ठा आहे, तो ठेंगणा, हे सगळे वर्णन आपण सांगितले. तो दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती घेऊन येऊ शकतो, कारण लक्षण सांगितलं. जसं आता देव असा आहे तसा आहे असं लक्षण जेव्हा सांगतो पुढे सिद्धांतामध्ये जेव्हा आपण सांगू, त्याच्यासाठी हा सुरुवातीचा भाग सांगते लक्षण. आणि हे लक्षण सांगितल्यावर तो गेला आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला घेऊन आला, संपला मुद्दा. हा आस्तिकातला पहिला भाग. पण हेच वर्णन आंधळ्याला जर सांगितलं तर, आंधळ्याला सांगितलं तो उंच आहे, तो लठ्ठा आहे, त्याचे केस काय आहे, त्याने लाल रंगाचा कपडा, काय उपयोग आहे. म्हणजे त्याला दिसतच नाही तर काय करायचं, त्यांनी काय करायचं, त्यांनी कसं आणायचं. मग त्याला प्रमाण द्यावं लागतं की काय कशा पद्धतीने त्याला आणायचं आहे. त्याला त्याच्या डोळ्यांनी दिसत नाही, त्याला आंधळ्याला प्रमाण द्यावं लागतं. म्हणजे लक्षण आणि प्रमाण ह्या दोन्ही गोष्टी दिल्यानंतर काहीतरी सिद्धता. म्हणजे त्याला जसं समजावून सांगितलं की या ठिकाणी तो तुला हात देईल, स्पर्श करेल, आणि त्या स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला ह्याला सांगून ठेवायचं त्याला स्पर्श कर, त्याच्या जवळ जा. तेव्हा तो जेव्हा जवळ येईल तेव्हा तो त्याला आपल्याजवळ घेऊन येईल. म्हणजे डोळसाला वेगळं आणि आंधळ्याला वेगळं असे दोन प्रकार आहेत. तसं आस्तिकामध्ये सुद्धा मानण्यासाठी लक्षण सांगितलं
देवाचं ज्याला लक्षण आवडेल तो असं चतुर्भुज आहे आणि असं आहे असं आहे हे सांगितलं ते प्रत्येकाला दिसणार नाही. म्हणून आंधळा झाल्यावरती त्याला काहीतरी अस्तित्व जाणवण्यासाठी अनुभव, म्हणजे हे दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा ते काय म्हणतील, लक्षण आणि प्रमाण दोन्ही जेव्हा असेल तरच सिद्धता होईल. म्हणजे भगवंत आहे हे आस्तिक व्यक्तीसुद्धा मानण्यासाठी वेद किती कष्ट घेत आहेत बघा. आपल्यासारखा भाविक तर पटकन आपण अगदी भोळे आहोत ज्यांनी पटकन मानलं, पण आस्तिक आहे पण भगवंताचं अस्तित्व आहे का हे विचारणाऱ्या नास्तिकांच्या पाठोपाठ हे जे आस्तिक आहेत त्यांना विचारल्यावर परमेश्वराचं लक्षण काय आहे ते सांगा. यासाठी अतिशय छान छोटंसं उदाहरण, आपल्याला जर एकदम मोठा वेदांत सांगितला तर समजणार नाही. त्यामुळे आपल्याकडे बघा पाऊस कसा पडतो हे 2 वर्षाच्या मुलाने जर आजीला विचारलं आजी ग पाऊस कसा पडतो, आणि वय आहे 3 वर्षाचं, 3 ते 4 वर्षाच्या मुलांनी जर विचारलं तर ती काय म्हणते की त्या ठिकाणी तो विचारल्यानंतर ती काय म्हणते त्या गोष्टीकडे, देवाकडे की नाही खूप मोठे मोठे हंडे आहेत, देवाकडे मोठे मोठे हंडे आहेत आणि ते हंडे ते एकमेकांवरती घासल्यानंतर त्यामध्ये जे असलेलं पाणी ना ते खाली पडतं आणि घासल्यानंतर जो हंड्यांचा जो आवाज येतो की नाही ती म्हणजे वीज. आपल्याला सांगते 2 वर्षाच्या मुलाला आजी सांगते की हंडे एकमेकांवरती आदळतात आणि आदळल्यामुळे आवाज येतो आणि त्यामध्ये असलेलं पाणी जमिनीवरती पडतं. ते दुसरा मुलगा आनंदाने खुश होतो आणि सगळ्यांना सांगतो, आई सगळ्या मित्रांना सांगतो, आई देवाकडे की नाही हंडे आहेत, त्यामध्ये पाणी आहे, ते एकमेकांवरती घासलं आणि घासल्यानंतर त्याचा जो आवाज होतो ते म्हणजे वीज आहे आणि त्यातून गळणारं पाणी म्हणजे पाऊस आहे. हे पहिल्यांदा सांगितलं. वय आहे 2 किंवा 4 वर्ष. कारण आपल्याला प्रत्येकाला वयसुद्धा समजून घ्यावं लागेल. आणि याचा अर्थ ती खोटं बोलली का आजी ते आपण नंतर बघू. ती आजी खोटं बोलली का, तिला जे समजेल जे मुलाला समजेल तेच सांगेल. 4 वर्षाच्या मुलाला सांगितलेलं हे तत्त्वज्ञान त्याला पटतं आणि देवाकडे कुठेतरी हंडे आहेत आणि ते हंडे एकमेकांवरती घासतात आणि त्यातून पाणी पडतं आणि तो पाणी म्हणजेच पाऊस. पण मग आता काही दिवसांनी जेव्हा तो मोठा होतो तेव्हा त्याला संशय निर्माण होतो, असं थोडी असतं काही, हंडे वगैरे कसे असणार आहे, ते काय त्याला काही घर आहे का दार आहे का, खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण साहजिकच होतात. कारण त्याचं वय वाढलं. वय वाढल्यावरती आजींनी सांगितलेलं पटत नाही, तो शाळेत जातो. मग शाळेत गेल्यावरती भूगोलाचे शिक्षक त्याला काय सांगतात, हा एकच अनुभव आपण आज घेऊ. भूगोलाचे शिक्षक सांगतात त्याला की पाऊस कसा पडतो, तो म्हणतो की हे जो समुद्र आहेत की नाही 70% पाणी आहे, समुद्र आहे, त्या समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन होऊन ते वाफ वर जाते, ती वाफ थंड झाली वर की ती पाऊस रूपाने खाली येते. किती स्पष्टीकरण आता या ठिकाणी शाळेमध्ये त्याला मिळालं. शाळेमध्ये मिळालं त्याला खूप आनंद होतो. आजीचं सांगितलेलंही थोडंफार लक्षात असतं आणि आता शिक्षकांनी सांगितलेलंही त्याला पटतं आणि पुन्हा तो आनंदी होतो की नाही असं पडतं. ते हंडे वगैरे सगळं विसरला आणि आता हे एवढे मोठे समुद्राकडे बघितल्यावरती त्याला समुद्र बघितल्यावर वाटतं या समुद्राचा इतका मोठा समुद्र यासाठीच तर नसेल निर्माण केला देवानी की त्याची वाफ होईल, वाफ वर जाते, वाफेला थंडपणा आला की त्यातून पडणारे थेंब म्हणजे पाऊस. अतिशय शांत मनाने ती गोष्ट ऐकतो. ती गोष्ट नाही, ही सिद्ध आहे कारण शाळेमध्ये शिकवलेलं ज्ञान आहे, आजीने सांगितलेलं नाही. आजीने सांगितलेलं त्याच्या समाधानासाठी सांगितलं आहे. आता शाळेमध्ये जे सांगितलं आहे ते बाकी त्याला बऱ्यापैकी पटतं. पण ह्यावरती कसा बसा तो स्थिर होतो ना होतो तर लागलीच तो कॉलेजमध्ये जातो आणि कॉलेजमध्ये गेल्यावरती युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जे असतात ते त्याला H2O संकल्पना सांगतात की ज्या ठिकाणी 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन असा एकत्र येतो आणि विद्युत घर्षणाने पाऊस निर्माण होतो. असं जेव्हा अगदी परफेक्ट ॲनालिसिस त्याला सांगतो तेव्हा तो इतका गोंधळतो. तो म्हणतो आजी सांगते हंडे आहेत, हा सांगतो बाष्पीभवन होतो आहे आणि हा सांगतो असं आहे, तिन्ही गोष्टी खऱ्या आहेत. पण आपणही विचार केल्यानंतर तिन्ही गोष्टी खऱ्या आहेत की आजीने सांगितलेलं, मला जर हे H2O सांगितलं असतं आजीने दुसऱ्या वर्षी तर मला कळलं असतं का, नसतं कळलं. म्हणून आजीने बिचारीने असं सांगितलं की असं असतं बाळा. आपण त्यावेळी तर खुश झालो. जशी जशी बुद्धी मोठी होते तसतशा प्रश्नांची उत्तर आपण घेतच असतो आणि असे प्रश्न घेण्याचं आपले सामर्थ्य वेदांमध्ये आहे. प्रत्येक प्रश्नांना उत्तर वेदांनी दिलं आहे असं म्हणतात. आपले वेद म्हणजे लोकशाहीचे प्रणेते आहेत. तुम्ही जो प्रश्न विचाराल ज्याच्यावरती क्रॉस कराल त्या सगळ्या गोष्टी सांगायला मी तयार वेद म्हणतात. म्हणजे या मुलांनी 3 प्रकारचे जे मनात संकल्पना तयार केल्या पावसाच्या संदर्भात, तशा आपल्या देवाच्या संदर्भात सुद्धा आपल्या मनात संकल्पना असतात. कधी म्हणतो की अगदी मुकुट घातलेले देव आणि शिंग असलेले राक्षस, अशी ही जी संकल्पना आहे नंतर हळूहळू बदलत
आत्मस्वरूपापर्यंत आणायचं आहे वेदांना आपल्याला. त्याच्यामुळे हे 3 उदाहरणं, जीवनाच्या 3 टप्प्यावरची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं पहिल्यांदा सांगितली, की ज्या ठिकाणी वेदांत किंवा थोडी अगदी शास्त्रीय माहिती जर देव आहे काही घ्यायची असेल तर या 3 वयोगटांमध्ये आपल्याला विचार करावा लागेल. लहानपणी देव कसा वाटला, मधल्या वयात देव कसा वाटला, म्हातारपणी देव कसा वाटला, किंवा म्हातारपणी यायच्या आधीच आता आपल्याला जागरूक जर आपण झालो तर जागृत झाल्यानंतर देव कसा आहे. यासाठी अगदी प्रत्येक वेळा सांगताना वेगवेगळे शब्द वापरलेले आहे आणि प्रत्येक शब्द आपल्याला पटतो. हे आश्चर्य आहे वेदांताचं, कारण आपण भक्त आहोत. अगदी मुळात म्हणजे आपण भक्त आहोत म्हणजे त्यांनी पहिल्यांदा सांगितलेलंही पटतं, आपण त्याला क्रॉस करत नाही. दुसऱ्यांदा सांगितलं तेही पटतं, त्याला क्रॉस करत नाही. तिसऱ्यांदा 3 सिद्धांत सांगितले, 3ही पटतात, तो प्रश्न वेगळा. पण जे आस्तिक म्हणजे जे बुद्धिवान आहेत ते त्याला क्रॉस करतात आणि प्रश्न विचारतात. मग प्रश्न विचारल्यावर त्यांनी पहिला स्टेज, तसे 3 पद्धती जशा या मुलाच्या बाबतीत आहेत. हे हळूहळू होणार आहे निरोपण हे, कारण हे काही संपणारं नाही. जिथे वेळ संपेल तिथे थांबेल. या ठिकाणी त्यांनी पहिली स्टेज जर त्यांनी घेतली, जसं मुलाचं आपल्याला अतिशय छान उदाहरण कळलं आहे आता, की मुलगा लहान आहे म्हणून लहानपणी आजी वेगळं सांगते. मुलगा थोडा मोठा झाला, गुरु वेगळं, शिक्षक वेगळं सांगतात. युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यावर युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक त्याला वेगळं सांगतात. 3ही गोष्टी ऐकणारा तो मुलगा प्रगल्भ होतो आणि 3ही गोष्टीचा काहीतरी मधला अर्थ काढण्याचा तो प्रवृत्त होतो आणि तो मधला अर्थ जेव्हा काढतो त्या ठिकाणी सद्गुरू आपल्याला देवापर्यंत नेतात. ही संकल्पना आहे. सुरुवातीला काय सांगितलं, मग सुरुवातीला पहिल्यांदा वेदांमध्ये म्हटलं आहे की ईश्वर जगत करता रहा, जगाचा करता, जगाचा निर्माता. जग हे सगळं जे निर्माण केलं आहे ते सगळं ईश्वराने निर्माण केलं आहे, हा सिद्धांत आहे असं म्हटलं. आपल्याला पटतो, पण तो कसा खंडन होतो तेही पुढे त्यांनी सांगितलं. भक्ताला या गोष्टीची गरज नाही, म्हणून आपण भक्तासाठी 2 दिवस घालवले आहेत. भक्ताला या गोष्टीची गरज नाही, पण थोडंफार त्याचं ज्ञान मिळावं अशी इच्छा, वेदांताचा अभ्यास करावा अशी इच्छा प्रत्येकाला असते. मग त्या ठिकाणी पहिल्या स्टेजवरती सांगितलं आहे वेदांनी की ईश्वर जगत करता रहा, जगाचा निर्माता जो आहे तो ईश्वर आहे. असं म्हटल्याबरोबर सृष्टीकर्ता ईश्वर, निरतिशय निर्विपेश महत्त्व, हे एकच तत्व आहे. पटलं आपल्याला, कारण आपण भक्त आहोत. खरंच सगळ्यांचा निर्माता, आत आणि बाहेर भरला घनदाट हरी दिसे, म्हणजे ही जी भक्तीची संकल्पना आहे ना, ते 3ही भागामध्ये लागू पडते. प्रत्येक वेळी एक एक श्लोक आपल्या प्रत्येकाला आठवेल भक्तीचा, की जे जे संकल्प सांगितले, ईश्वर जगत करता रहा. तैतरोपनिषदमध्ये 3:1-3 हा भाग आहे, तो जगाचा निर्माता हा ईश्वर आहे. मग असं म्हटल्यावरती उदाहरण जसं म्हणतो आपण जगाचा ईश्वर निर्माता आहे, याचं उदाहरण अगदी साध्या शब्दात सांगते आणि थांबते. आपण जेव्हा समुद्रावरच्या लाटा बघतो, लाटा बघितल्याबरोबर लाट आल्यावरती लाट कुठून आली हा प्रश्न आपल्या मनाला पडतो. जेव्हा आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे तेव्हा हा प्रश्न पडतो. आणि प्रश्न पडल्यावरती आपण विचारलं लाट कुठून आली, समुद्राच्या पाण्यातूनच आली. संपला मुद्दा. म्हणजे आपण जो निर्माण झालो तर ईश्वरापासून निर्माण झालो, हा संदर्भ प्रत्येक वेळी लावायचा. की लाट कुठून आली, समुद्रातून आली. कशामुळे जिवंत राहिली ती, समुद्रात पाणी आहे म्हणून. समुद्रात पाणी नसेल तर ही लाट येईल कशी. म्हणजे आपण जे जिवंत आहोत, आपण जे जीव आहोत ते जीव जिवंत आहोत. आपण हसतो, बोलतो, खातो, पितो, ऐकतो, हे सगळं जे करतो कुणामुळे करतोय. जसं समुद्राची लाट जिवंत आहे, म्हणजे लाट उफाळलेली आहे. कशामुळे, कारण खाली समुद्र आहे. समुद्र नसला तर लाटेला अस्तित्व नाही. मग लाट आली कुठून, लाट आली समुद्रातून. समुद्रातून आलेली लाट म्हणजे आपला जीव. कशामुळे जिवंत आहे, समुद्र आहे म्हणून. समुद्र नसेल तर लाटेला अस्तित्व नाही. म्हणजे भगवंत आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत. भगवंत नसेल, आमच्या आतलं हे जे तत्व निघून गेलं तर आम्ही जिवंत कुठे. नंतर तिसरं, नष्ट झाल्यानंतर कुठे जाते लाट. लाट नष्ट झाल्यानंतर जाते कुठे, ती जाते समुद्रातच. ती काही दुसरीकडे पसरत नाही. पसरली जितकी, पाणी जमिनीत गेलं तितकं, पण लाट जी मूळ रूपात असते ती पुन्हा आपोआप समुद्रामध्ये जाते. किती सरळ तत्वज्ञान पहिल्या याच्यात मिळालं की ईश्वरास जगत करता रहा. आपल्याला पटतं, पण हेही खोडून काढणारे लोक आहेत पुढे. किती छान सांगितलं. लाटा बघितल्याबरोबर लाटा कुठून निर्माण झाल्या, समुद्रातून निर्माण झाल्या. समुद्राचं पाणी आणि लाटेचं पाणी काही वेगळं नाही. मग म्हणजे आपला जीव आणि भगवंत वेगळा नाही. नंतर दुसरं, कशामुळे ती जिवंत राहिली, तर ती समुद्रामुळे जिवंत राहिली. समुद्राचं पाणी तिथपर्यंत पोचलं, त्याची लाट निर्माण झाली, त्यांनीच ती वाढवली. नंतर ती नष्ट झाली तर गेली कुठे, पुन्हा समुद्रात गेली. तसं आपला जीव निर्माण कुणामुळे झाला,
देवामुळे झाला. जिवंत कुणी ठेवलं? देवानी ठेवलं. जाणार कुठे? ईश्वरामध्ये. म्हणजे हे मधला जो भाग आहे तो विसरायचा. मग लाटेच्या संदर्भातला जो उदाहरण आहे ते मधलं विसरायचं. म्हणजे याचा आणि त्याचा कार्यकारण संबंध आहे हे चतुश्लोकी भागवतामध्ये जे सांगितलंय ते आता पटलं की मलाच इच्छा आहे तुम्हाला निर्माण करण्याची, असं भगवंत जे म्हणतात त्यांच्या इच्छेसाठी त्यांनी निर्माण केलं. ते एकटे होते, त्याला एकाला अनेक होण्याची इच्छा झाली. जसं समुद्राला लाट देण्याची इच्छा झाली, लाटेला पुन्हा ओढून घेण्याची इच्छा झाली, हे सगळं त्याचा खेळ आहे. म्हणजे ईश्वरच जगत करता रहा हा पहिला जो नियम आहे, सिद्धांत आहे पहिला वेदांचा, तोही पटला. कारण आपण भक्त आहोत, आपल्याला जास्त पटवावं लागत नाही. हे जर आपल्याला दोघांना डिबेट करायची असती कोणाला, तर लागली जो मानत नाही तो मला प्रश्न विचारेल तर मला ताबडतोब दुसरं उत्तर द्यावं लागेल. पण भक्तांच्या समोर याची गरज नाही. त्यामुळे एवढी ठाकूरकी आहे की जे मी सांगेल किंवा जे वेद सांगतात ते पटतंय, आनंदाने डोलतोय. खरंच ही लाट आपण अशा दृष्टीने बघितली नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा असं वाटतं आपण भगवंताचा अंश आहोत आणि या अंशातच भक्त आपला डुलून जातो, आनंद घेतो. या सगळ्या किती आनंददायी संकल्पना. पहिल्या स्टेजपासून तो मुलगा पहिल्या स्टेजला आनंदी नव्हता का? पहिल्या स्टेजला सुद्धा तो आनंद होता. जेव्हा आजीने हंडे सांगितले, हंडे वाजल्यावर त्यांनी कल्पना केली, हंड्यामध्ये पाणी, हंडे एकमेकांवर आदळले, त्याची वीज झाली, त्याच्या विजेमुळे घर्षण झालं आणि घर्षणातून हांडे उलटे केले देवानी आणि ते पाणी स्वरूपामध्ये पाऊस म्हणून आपल्या जमिनीवरती पडले. हेही खूप आवडलं त्या मुलाला. वयाप्रमाणे त्याला आनंद झाला आणि तो खुश झाला. त्या खुशीमध्ये थोडा पुढे त्याला शिकवायलाच लागले जबरदस्ती, तर काय करतील. मग ते शिकवल्यावर त्याला तेही पटलं, त्याही आनंदात तो होता. पण पूर्वीचं विसरला का? पूर्वीचं विसरला नाही. त्यामुळे त्या सगळ्याचा अनुभव तो घेतो. म्हणजे कळलेल्या वाक्याचं महावाक्यामध्ये रूपांतर करतो तो मुलगा. तसाच हा जीव. वाक्य सांगितले आहेत भगवंतांनी, वाक्य सांगितले आहेत सद्गुरूंनी, प्रवचन घेतलं आजच्या दिवसाचं, त्या सगळ्या वाक्यांना महावाक्यामध्ये बदलण्याची जबाबदारी आपली आहे. ती कोणतेही कंप्लेंट न करता कर्तव्य करून हे एकच कर्म आपल्याला करायचं आहे, जे कर्म करून भगवंत आपल्यावर कृपा करणार आहे. आता त्याच्यासाठी दुसरं उदाहरण एक सांगते आणि थांबते, कारण दुसरा भाग आपण घेऊ शकत नाही. सोनं आणि अंगठी हा जो आपण नेहमीचा सिद्धांत घेतो, सोनं आणि अंगठी यात काय साम्य आहे? याचा आकार बदलला पण सोनं तेच आहे. तसा म्हटलंय की सोनं आणि अंगठी याच्यामध्ये फरक नाही, म्हणजे जगतात आणि परमेश्वरात फरक नाही. हा पहिला सिद्धांत वेदांचा, एवढा कठीण सिद्धांत जर छोट्या अनुभवातून आपल्याला अनुभवातून कळला, म्हणजे आवडला, आपल्या भक्ताला तो गोष्ट जर आवडला तर भक्त किती खुश होत असेल याच्या आपल्याला शब्दात वर्णन करता येणार नाही. अशा प्रकारचा हा जो ईश्वराचा पहिला भाग आहे, ईश्वर जगत करता रहा, हा कर्म करायला सांगतोय. कर्म करतो, पण हा कर्म करत जसे तुम्हाला आपण 3 भाग घेतले गीतेचे, 1 ते 6, नंतर 7 ते 12 आणि 12 ते 16 असे 3 भाग. त्यातला दुसरा भाग भक्तियोग आहे, तसा हा कर्मयोग आहे. पौरुष प्रयत्न ज्याला म्हणतात. मी मानलं, काय मानलं? की भगवंत आणि ईश्वर वेगळे नाही, हे मी मानलं. तो आहे की नाही अजून ठरलेलं नाही, पण मी मानलं, हा कर्मयोग आहे. हे मानणं सोपं आहे का? आपली बुद्धी मानेल का? भक्ताची मानेल, पण इतर कुणाची मानेल का? की कुणासाठी समर्पण करायचं आहे, कुणासाठी शरणागती पत्करायची आहे, कुणीतरी मला आशीर्वाद द्यावा अशी माझी इच्छा असणं हे सोपं नाही आहे. हे कर्म मला करायचं आहे. कोणतं? शरण जायचं. तू ईश्वर हा जगत करता रहा आहे हे मी मानतो आणि तू हे कर्म करतो. मी जे काही केलेलं कर्म ते ईश्वरार्पण करतो आणि ईश्वरार्पण करतो म्हणजे जे काही फळ मिळेल त्या फळाचा प्रसाद बुद्धीने मी स्वीकार करतो. जे काही फळ मिळेल आता याचं तुला मी समर्पित केलं. माझ्या जीवनामध्ये आलेल्या अडचणी, माझ्या जीवनामध्ये आलेलं सगळं प्रेम, आनंद हा सगळा तुला समर्पित करतो. सगळ्याची जबाबदारी मी तुझ्यावर टाकतो आणि मी मुक्त होतो. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझ्या गुणे. ह्या एका मोठ्या महावाक्यावर आज आपण थांबू आणि दुसऱ्या संकल्पावर ह्याचा आढावा घेतच पुढे जाऊ. मला वाटतं की हे काही फार जड झालं नसेल आणि असं हे सगळं माझं जे निरूपण आहे, जे आत्मपरीक्षण आहे, ते सगळं मी भगवंताला आणि सद्गुरूंना समर्पित करते. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनम न जानामी तवार्चन, पूजांचैव न जानामी, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. ताई, अगदी बालवयापासून, बालवाडीतल्या विद्यार्थ्यापासून ते विद्यापीठाच्या विद्यार्थ्यापर्यंत आपण बारकावी
घेत 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 त्या वयाच्या अनुषंगानं आपण वेगवेगळे उदाहरणं देत आजचं अगदीचं निरूपण खूपच सुंदर आणि मनाला भावणारं असं केलं. खूपच मनापासून धन्यवाद. वेगवेगळे उदाहरणं गोंदवलेकर महाराजांच्या उदाहरणात फारच एक छान असं मला